सोन्याच्या दरांनी आज उच्चांक गाठलाय। शुद्ध सोनं जीएसटी सह लाखापार गेलं। 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 1,01,455 रुपये मोजावे लागणार आहेत। अक्षय तृतीया आणि लग्न सराईत सोन्याचे दर वाढल्यानं आता सर्वसामान्य सोनं खरेदीला कसा प्रतिसाद देतायत हे पाहावं लागेल। सर्वसामान्यांसाठी आत्ताची मोठी बातमी आहे। सोन्याच्या दरांनी आता उच्चांक गाठलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाद झारे आहेत। निनाद, सोन्याचे दर हे कमी होतील असं वाटत असतानाच आता सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठल्याचं कळतंय। काय कारण आहेत यामागची? दोन महत्वाची कारण आहेत। एक तर व्यापार युद्ध अमेरिका आणि चीन यांच्यामधलं थांबण्याचं किंवा ते शमण्याचं कुठलंही साईन अजूनही दिसत नाही। दुसरं म्हणजे बाजारामध्ये जी अस्थिरता निर्माण होते त्याला काउंटर करण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे उपयुक्त साधन हवं आणि म्हणून त्या साधन म्हणून सोन्याकडे जगभरातले देश बघतायत। त्यामुळे डॉलर कमजोर होणं किंवा चीन व्यापाराच्या दृष्टीने इतर जे छोटी राष्ट्र आहेत त्यांना आपल्या बाजूने वळवणं, चीनकडून होणारे हे जे प्रयत्न आहेत ते, किंवा पुढच्या काळामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये येणारी मंदीची चाहूल, या सगळ्या कारणांमुळे डॉलर कमजोर होणं आणि मग डॉलरचं जी जगाची करन्सी म्हणून ओळखली जाते त्या करन्सीला काहीतरी ते जर का पडलं किंवा त्याचे जर का पडझड झाली तर त्याला आपली संपत्ती त्यामुळे कमी होऊ नये यासाठी डॉलर मधली जी गुंतवणूक इतर देश करतात ती शिफ्ट करण्याचा किंवा ती दुसऱ्या कुठल्या तरी गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये वळवण्याचा प्रयत्न सध्या जगभरातल्या देशांमधून होतोय। आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा दुसरा पर्याय कुठला तर तो सोनं आहे। आणि त्यामुळे जगभरातले जे सेंट्रल बँक्स आहेत, म्हणजे आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक आहे तशी प्रत्येक देशाची एक रिझर्व्ह बँक असते। त्या रिझर्व्ह बँका आपल्या करन्सी म्हणजे चलनाचा काय म्हणावं त्याला संरक्षण मिळावं यासाठी सोन्यात गुंतवणूक करतायत। त्यात प्रामुख्याने चीन हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा जो सपाटा चीनने लावलेला आहे तो पुन्हा एकदा रिझ्यूम झालाय गेल्या 2 महिन्यामध्ये आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला सोन्याची घोडदौड सुरू आहे। चीन असेल, भारत असेल किंवा युरोपियन युनियन असेल, या सगळ्याच राष्ट्रांनी अमेरिकन डॉलर मधली किंवा अमेरिकन बॉन्ड्स मधली गुंतवणूक काही प्रमाणात काढून ती सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे सोन्याची मागणी वाढते। आणि रिझर्व्ह बँक किंवा चीनची जी त्यांची रिझर्व्ह बँक आहे ती हे काय छोट्या प्रमाणात गुंतवणूक करत नाहीत किंवा छोट्या प्रमाणात सोने खरेदी करत नाहीत, ते मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात आणि त्यामुळेच सोन्याचे दर हे गगनाला भिडलेत आपण म्हणू शकतो। आज पहिल्यांदाच सोन्याचा ग्राहकांसाठीचा जो भाव आहे तो 1,01,450च्या वर गेलेला आहे। निश्चितच ना, त्यामुळे आता हे दर आणखी वाढतात की कमी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।